अन्न नाही, पाणी नाही, चहा नाही. त्या म्हाताऱ्याला तिकडे ते जाते त्या गावावर 10 रुपयाचं तिकीट खर्चून येते, फुकट येत नाहीत ते ऑटोवर 10 रुपये 15 रुपये घेतो आणि त्यांचे ते पैसे अर्धे निमित्त ते जाणे तर जिरतात. एखादं हे ऊन आहे, त्या उन्हामध्ये मेलं राहिलं काय केलं का माझी बदनामी होणार. मी 50 लाख रुपये मॅडम पुढे ठेवायची सांगा, मी ठेवतो. मी मला माझ्या लोकांकडनं 1 रुपया आता इथून पुढे घेतलेला मला जमणार नाही. तर मी बघा, मी पेटलो ना एकदा, मी सोडत नाही कोणाला. सर महिना मी जर एखादा पेटलो आणि मला जर माझ्या लोकांना जर पैशाची माझ्याकडे जर कंप्लेंट आली तर मी सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. कंप्लेंट येणार नाही सर. आणि जेवढे काही प्रस्तावित महिना 1.5 महिना वेळ द्या, सगळे काढून टाकतो सर. काही सदस्याचे आहेत सगळे काढून टाकतो सर. जेवढे समितीच्या कार्यकाळ प्रस्ताव आले. थांबा हो, थांबा जरा. मी बोलतो कशाला मध्ये बोलता राव तुम्ही? मला सांगा कशाला महिना 1.5 महिना लागतं बाबा? 4 दिवसात का नाही? का नाही 4 दिवसात? बसला रात्रंदिवस. रीतीच्या टायमाला तर जाता कुठं, रात्रीचे जाता, कुठेही जाता, काही करता रीतीच्या टायमाला. तपासणी सूची वगैरे थोडा वेळ एखाद्या महिन्यात करून टाकतो सर. 1 महिना नाही देणार, महिना देणार. मला जास्तीत जास्त तुम्हाला 10 दिवस देईन. आज तरी तारीख आहे, आज 28, 29, 30, 12 ते 15 तारखेपर्यंत. तुम्हाला 15 तारखेपर्यंत मला सगळं पाहिजे, टोटल पाहिजे 15 तारखेपर्यंत. हे काही दिवस शिल्लक राहता कामा नये. आणि जिथं 21 तारीख ते 21,000चं उत्पन्न आणि भूमिहीन आहे तिथं अजिबात डोकं घालायचं नाही. बस त्याच्या सही चुपचाप करायची, अजिबात डोकं घालायचं नाही. त्यानं कुठून आणलंय, काय केलं, काही बघायचं नाही त्यांना. आणि सर मागच्या 26 तारखेला 593 मंदिर 1 मेच्या दिवशी आपल्या हस्ते वाटप करून टाकू सर. त्याच्या ठीक आहे, 1 मेच्या दिवशी करू आपण. पण हे पुढचे जेवढे बॅलन्स आहेत आणि जेवढे त्याच्यामध्ये आहेत मंजूर केलेले असताना तुम्ही जर नाही मंजूर केले ते माझ्यावर घेऊन यायचे. बस त्याच्यामध्ये 21,000चं उत्पन्न आहे आणि भूमीन आहे, ते करायचं. त्यानं कुठून आणलंय काय त्याचा विचार तुम्ही नाही करायचा. तुम्ही चौकशी करत बसायचं नाही. तुम्ही सरळ सही करायचं त्याच्यावर आणि द्यायचं. 15 मे पर्यंत करून टाकू सर. 15 मे पर्यंत. 26 जानेवारीच्या 29च्या मीटिंगमध्ये येऊन टाका. 26 जानेवारी तर झाली. नाही, 29 महिन्याला मिटिंग घ्यायची इथून पुढे. पण मंथली मिटिंग घ्यायची आहे इथून पुढे तुमची सर. जोपर्यंत ठीक आहे समित्या होत नाही, हे होत नाही, जेव्हा होईल तेव्हा समित्या होती. पण मी अध्यक्ष आहे, मी माझ्या याच्या खाली घेईन आणि त्या समिती एक मंथली मिटिंग घ्या. मला तर कोणाची गरज नाही, मी तर अध्यक्ष आहे ना. हां, मग मंथली मिटिंग घेईन मी. 21,000 महिन्याच्या मिटिंग माझ्या इथून पुढे मला मिटिंग घ्या म्हणायची गरज पडू नये. तुम्ही स्वतः मिटिंग साहेब हे तुम्हाला डेट कोणती पाहिजे, महिना झाला कोणती डेट पाहिजे म्हणायचं, ती मी डेट देईन. कारण हमेशा सोमवार डेट घ्या मला. बरोबर. कुठलाही असो सोमवार डेट घ्यायची. सोमवारी मी इथंच असतो, पुढे जात नाही. सन्मानवर राहत आहे. नाही मंथली मिटिंग घेणार मी. चांगलं आहे ना साहेब. नामंजूरची यादी सुद्धा आम्हाला द्या. नाही प्रस्ताव नामंजूर करण्याचा विषयच नाही. आता तुम्हाला तुमच्याजवळ ते सगळं दिलेलं आहे, चुपचाप करायचं. समितीचे सर्व प्रस्ताव मंजूर करून टाका. चुपचाप सर्वांना एक फायनल झाला आपला एक विषय. जेवढे समितीने आपल्या केले कांबळे मला दिले जरा खूप वेळा करून काही अडचण नाही. सगळे आता या 15 दिवसाच्या ह्याच्यात करून काही अडचण पुरे मंजूर होणार पुरे 15 दिवसात होते. आणि इथून पुढे डोकं लावू नका मॅडम, डोकं नाही लावायचं. साहेब आणखी एक विनंती आहे त्याच्यामध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं खातं पासबुक लावू नका मला. त्यांना ते शेतकऱ्यांचे त्या निराधार लोकांची एवढी गर्दी व्हायची. थांब तिथं आता मीच चालू. थांब जरा. ती बँक बी सरळ करतो, काळजी करू नका. बँक अशी सुतासारखी सरळ करतो, सुतासारखी. बँकेचा विषय करू. तिथं काय होतंय आता, तिथं आपण करायचं म्हणलं की लई त्याला प्रॉब्लेम आहे, दुनियाभरचे प्रॉब्लेम आहे. तुम्हाला नॅशनल बँक तुम्हाला आता इथून पुढे लक्षात ठेवा, ज्या दिवशी पैसे पडते 1-2 दिवस मी जाईन तिथं आणि त्या बँकेला सरळ सांगणार आहे, म्हाताऱ्या माणसाचे कुणाचे पैसे असतील एक तर बँकेचा माणूस घ्या आणि त्या माणसा घरी जाऊन पैसे म्हणणार आहे मी, ते करणार आहे मी. करणार आहे मी ते का. आणि मी प्रत्येक गावाचं, त्या गावात किती आहे गावं लावा, एक गावं लावा, वन लावा, शांत दुसऱ्या गावकाला बोलवायचं नाही आणि त्या गावचं हे सगळं करून करा म्हणणार आहे माणसांना. आणि म्हाताऱ्या माणसाचे पैसे त्यांच्यावर तिथं जाऊन पोहोचू ते करणार. स्वतंत्र खिडकी लावा तर संजय गांधीचा पगार होते तिथं. एवढा गरजा आहे, स्वतंत्र खिडकी लावा. करू सगळं करू. बँकेतच ना, बँक करू आपण. बँकेचा विषय मला सोडा तुम्ही आता. त्याच्यासाठी सर उत्पन्नाचं द्यायला सांगा त्यांना. उत्पन्नाचं
मंडळ अधिकारी 21,000 मंडळ अधिकारी हां, ह्या कसल्या अशा काड्या करू नका आणखी मॅडम. म्हणजे उगं खुटी मारून ठेवायची नाही, ते सगळं द्यायचं ते सगळं. आणि 21,000 खरंच उत्पन्न जर काढलं 21,000 आहे का कुणाचं? 21,000 उत्पन्न नाही असं होऊ शकतं का? त्याकडून पैसे का घेता म्हणलं तुम्ही? अरे थांब रे, मी पंचायत समितीत सांगालो मी. आणि हे का करता म्हणलं तुम्ही असं? त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला पैसेच खायचे खा. काही नको नाही. तुम्हाला 10 वर्षाच्या अगोदर सांगितलं म्हणलं पिठामध्ये जर मीठ टाकलं तर चव येते. 22 रुपये तर 5-5 रुपये तर तो माणूसही देतो ना, पण त्याच्यावर तुमचं पोट भरत नाही 22 रुपयावर. त्याच्यामुळे त्यांना म्हणलं मी 40 लाख रुपये पवारला म्हणलं उचलणार आणि 40 लाख रुपये त्या टेबलवर ठेवलं का नाही बाबा तिथे इथं बीडीवर. आणि म्हणलं ह्याच्यातून तुमचे एक म्हणलं कोणातरी एक जणाजवळ ठेवा. मेहरबानी करा म्हणलं, हात जोडतो तुम्हाला, माझ्या शेतकऱ्याकडून कुणाकडून 1 रुपया घेऊ नका. तुम्ही काम केलं, तुम्ही किती रुपयाचं काम केलं, 40 लाखातून पैसे घ्यायचे, खिशात ठेवायचे. पण इथून पुढे माझं तिथं लोकांचं काम राहिलं नाही पाहिजे. तसं तुम्हाला ऑफर करतो मी. 40-50 लाख रुपये कोणाला ठेवतो मी. तुम्हाला जसे तुम्ही कामं करता, जसे पैसे घेता, त्याला विचारा पैसे ठेवले विचारा ना तुम्ही. आता 50 लाख बोलवतो मी. माझं पैसा तर माझ्या लोकांसाठी माझं पैसा ढेकभर आहे. मी 50 लाख तुमच्यावर कुठे ठेवायचे सांगा का? मी कुणाजवळ ठेवायचे? 50 लाख ठेवतो. तुमचे जसजसे कामं होते तसं त्याच्यातून काढून घ्या. ह्याच्यापुढे माझं पर्याय नाही. आता मला माझ्या लोकांची कामं करायची. म्हातारे कोतारे माणसं येतात, सगळं जातात. काय अन्न नाही, पाणी नाही, चहा नाही. त्या म्हाताऱ्याला तिकडे ते जाते त्या गावावर 10 रुपयाचं तिकीट खर्चून येते, फुकट येत नाही ते.